19 जुलाई 2026 को एक महिला इतना प्रताड़ित थी मुंबई के चेंबूर एरिया में। उन्होंने लोन लिया था सांगली वैभव कोऑपरेटिव ऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी से। वो महिला कुछ 7 से 8 लाख रुपया लोन लिया था और काफ़ी भर भी दिया। उसके बाद किसी कारण से वो लोन नहीं भर पाई तो पद पेटी वाले उनका जो घर था वो सील कर दिए और उनको परिवार को बाहर कर दिए। तो ऐसी स्थिति में वो महिला काफ़ी दर दर की ठोकरें खाई, रहने की घर नहीं, खाने के पीने की कोई बंदोबस्त नहीं। हर जगह न्याय के लिए गई लेकिन उनको न्याय नहीं मिला, उनको घर नहीं मिला। तो किसी तरह से वो हमसे संपर्क की। जो मुंबई के एक सामाजिक कार्यकर्ता हैं प्रवीण पवार जी, उनके ज़रिए वो केस हमारे पास आया और जब हमने उस केस को देखा तो उनके साथ काफ़ी फ्रॉड हुआ था, गलत हुआ था उस महिला के साथ। तो हम लोग आगे आए। पेपर वर्क करने के बाद उस महिला को उसका घर दिलाए। फिर इस लड़ाई में हमारे साथ जलगांव से रवि सपकाल जी भी मेरे साथ आए, लड़ाई में शामिल हुए और उन्होंने भी काफ़ी मार्गदर्शक किया। हमारे साथ गए वहाँ पे उस महिला का घर दिलाने। तो रवि भाई भी हैं। रवि भाई आप कुछ बोलिए, कैसा हम लोग जो मदद कर रहे हैं तो न्याय मिल रहा है ना? न्याय मिल रहा है, लेकिन लोग जनजागरूक होने की संख्या लोगों की बहुत कम है। तो मैं लोगों को आह्वान करूंगा कि आपकी ज़मीन और आपके घर ये भी जाने वाले हैं, वो बचाने के लिए आपको साथ आना है। क्योंकि कॉन्स्टिट्यूशन कलम 14 समानता ये कहता है कि भाई भारत में सबको समान न्याय मिले। मतलब किसी ने शादी की है तो एक वक्त में वो एक ही शादी कर सकता है। अगर दोनों मियाँ बीवी हयात है तो दूसरी शादी नहीं कर सकते। वैसे वोटिंग भी वो एक ही कर सकते हैं। और अगर किसी उनसे अगर मर्डर हो जाए, खून हो जाए, तो उनको सज़ा भी एक ही मिलेगी सबको। कोई गरीब हो उसको अलग, साथ में 2 आदमी हैं और जो पैसे वाला है उसको अलग सज़ा मिलेंगी, ऐसा नहीं है। फिर जो भारत में टॉप उद्योगपति है, अभी दिल्ली में एक बहुत बड़े मंत्री है मोटू जी, उनका लड़का है। उनके लड़के का बहुत बड़ा कर्ज सरकार ने माफ़ कर दिया। और एक न्यूज़ वाले हैं, बहुत प्रसिद्ध है, उनका 9% में सेटलमेंट हुआ। और एक बहुत बड़े उद्योगपति हैं, जाने माने हैं, उनका 1% में सेटलमेंट हुआ। तो भाई ये गरीब लोगों की सेटलमेंट 15-20% में क्यों नहीं होती? ये पूछने के लिए और ये लोगों को साथ देने के लिए सभी जनता को आप साथ देना है। और इनको न्याय भी हमें देना है। क्योंकि जो महिला अभी जिनको हमने अभी न्याय दिलाया, उनके पति गुजर चुके हैं। तो वो एरिया में कॉर्पोरेटर है, विधायक है, सांसद है, उन्होंने भी उनके लिए कुछ न्याय प्रणाली का इस्तेमाल नहीं किया। तो मैं जनता को आह्वान करता हूँ कि हम ही हैं जो एक दूसरे को साथ दे सकते हैं, इसलिए आपको साथ आना है। धन्यवाद। उस महिला को न्याय दिलाने के लिए यहाँ के समाज सेवक प्रवीण पवार जी, मैं पत्रकार अनिल वर्मा और रवि सपकाल जी जो जलगांव से आए हैं, कल उनके घर पे गए, ताला तोड़े और उनका घर दिए। अभी वो त्याबद्दल तुम्हाला कसं माहीत पडलं की यांचं म्हणजे पतपेढीवाल्याने घर यांचा लॉक केलेला आहे? नमस्कार, मी प्रवीण शिवराम पवार. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहे. अनेक सामाजिक प्रश्न मी संविधानिक मार्गाने मी सोडून देतो. ह्या ताई माझ्याकडे गेल्या 3-4 महिन्यापूर्वी आल्या होत्या. त्यांचं राहतं घर त्यांच्या पतीने घेतलेल्या कर्जाच्या बदल्यामध्ये बँकेने, पतपेढीने त्यांच्या नकळत आणि त्यांना न कळवता त्यांना घराच्या बाहेर काढलेले. हा त्यांच्याबरोबर झालेला अन्याय त्यांनी माझ्याकडे पत्राद्वारे कळवलेला. त्यानंतर आपण भारत सरकार मोर्चाच्या मदतीने, आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मदतीने आपण त्यांना संविधानिक मार्गाने त्यांचं घर मिळवून दिलेलं आहे. त्याचा मला आनंद आहे. आणि अशाच प्रकारे समाजामध्ये असा कोणावरती अन्याय अत्याचार होत असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. धन्यवाद. एक वन क्वेश्चन.
प्रवीण साहेब, तुम्हाला काय वाटतं, असं प्रत्येक नागरिकाला जागरूक व्हायला पाहिजे की नाही? नक्कीच या देशामध्ये अशी गत आहे की आंधळं दळत आहे आणि कुत्रं पीठ खात आहे. तर त्यासाठी नागरिकांना जागृत होणं फार गरजेचं आहे. आणि आमची संघटना ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांना न्याय देण्यासाठी सतत अहोरात्र लढत आहे. तर मी प्रत्येक नागरिकाला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत असेल की आपल्या शेजारी पाजारी, आपल्या नातेवाईकांमध्ये कोणते व्यक्ती समजा अन्यायकारक घटना घडत असतील तर त्यांनी जागृत व्हावं, आमच्याकडे यावं आणि आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर आहोत. धन्यवाद प्रवीण साहेब, थँक्यू. नाही दोन चालूच असते बंद केला तरी. हाँ तभी कुछ नहीं केलं आहे. ज्यावेळी घर बंद केलं ना त्यावेळी तुम्ही आरोप लावला पाहिजे नाही. एक आर्टिकल टॉयलेट आहे. रवि भाई, आओ अंदर आओ. अनिल जी, सवाल करू आपण, ठीक आहे? आवाज आला. कुछ विचार कर. खिडक्या उघड्या असतील. हा खिडक्या काय खिडक्या बंद केल्या ना, खिडक्या बंद केली. बिलकुल भरलेल्या घरातून बाहेर काढल्या वाटतं ना. हा आणि आम्ही लोक घरी आम्ही कामावर गेलो होतो. कामावर गेलो किती दिवस झाले? एक दिवस होता. बापरे, कपडे तर चांगले नाही. हा कपडे सगळे झालं चांगलं. बंद पडलं वाटतं. मोस्टली असं बसलं जरा. असं हां, आता दिसलं पाहिजे. नाही, तिकडून हा कॅमेरा राईट हा असं करा. हां, चलो कंटिन्यू. चालू करो. हां, चालू करू. ऐसा. जो चेंबूर में महाडा कॉलोनी में जो महिला प्रताड़ित थी, आज वो हमारे साथ है. आज उनको घर वापस दिया गया क्योंकि जो पचपेटी वाले ने इनको लोन दिया था वो सरासर फ्रॉड है. भारत के कानून के हिसाब से वो पैसा दिया नहीं, तो कुछ कानूनी पेपर वर्क करने के बाद इनका घर मिला है. अब इनको कहीं भटकने की जरूरत नहीं है, अपने घर में रह सकती है क्योंकि इनके जो हस्बैंड थे वो भी इस दुनिया में नहीं है. तो ये कहाँ भटकेंगी बिना घर का. तो जो मूलभूत जो अधिकार है इनको मिलना चाहिए. आपको अभी आपका घर मिला है, आप चुपचाप अपने घर में रहिए. कसं वाटतं तुम्हाला? जो भी है कानूनी वर्क वो हम लोग करेंगे और डरने का नहीं. ठीक है. हाँ, तुम्हाला घर भेटला याच्याबद्दल तुम्हाला काय विषयाच्याबद्दल बोलायचं आहे काय? जनता सरकार मोर्चाद्वारा तुम्हाला एक मिनिट, जनता सरकार मोर्चाचे कार्यकर्ता इथे आले, याच्याविषयीबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे काय? तुम्हाला घर दिल्याबद्दल मदद मिला ऐसा हां, धन्यवाद. हाँ, म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय आता? बरं वाटते आता घरात आलो आमच्या. हम्म. नाही, तुमचं घर आहे, बाहेर होतो. हो. तुमचं घर आहे. माती आणि सोन्याचा फरक आहे. ताई, मी काय बोलतोय, तुमचा घरला कुलूप लावून किती वर्ष झाले? 1 वर्ष 4 महिने झाले. 1 वर्ष 4 महिने झाले. म्हणजे 1 वर्ष 4 महिने तुम्ही म्हणजे कुठं तर राहत होते, असं तिकडे आज इथे म्हणजे स्वतःचं घर सोडून आपल्याला म्हणजे बाहेर जायला होतो लागलं, आम्ही. हो. बरोबर? हो. दुसरं म्हणजे जेव्हा तुमचा नवरा वारण्याच्या अगोदर तुझ्या नवऱ्याने पतपेढीला काय पैसे दिले होते काय? भरले तरी पण किती अमाऊंट होतं? ते पण काय सांगायचे नाही आम्हाला. तरी पण 2.5-2 लाख रुपये तरी असेल. जास्त पावत्या आहेत सगळ्या. म्हणजे 2.5 किंवा 2 लाख रुपये तुम्ही भरलेले. हो. त्याच्यानंतर म्हणजे कर्ज तुमचा म्हणजे नाही झालं म्हणून त्यांनी लॉक लावलं. हो. तुम्ही पण पैसे भरले त्याच्यानंतर, हो. बरोबर? म्हणजे नवऱ्याचं वारल्यानंतर तरी पण तुम्ही पैसे भरले, त्याच्यानंतर त्यांनी व्याज लावून तुम्हाला इथं कुलूप लावलं. कुलूप लावलं. हो. म्हणजे असं. हां, आता तुम्हाला घरात येऊन म्हणजे जनता सरकार मोर्चाद्वारा तुम्हाला सहयोग भेटला आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे काय? तुम्हाला कसं वाटतं याच्याबद्दल तुमचे विचार काय असं व्यक्त करा.
बोला. बरं वाटते. हा बरं वाटते. वर्षाने दीड वर्षाने घर भेटलं आता बरं वाटते. फसवलं गेलं. आम्ही घरी नसताना शील मारली. बरं ताई. ओके सर कंटिन्यू. याच्याबद्दल काय तुम्ही धन्यवाद बोला लागेल का? धन्यवाद. थँक्यू. चला हो गया.